हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर दुपारच्या वेळेला मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आता मी करणार आहे कॉफी, कारण कॉफी पिण्याची खूप इच्छा झालेली आहे. आणि मी माझाच ब्लॉग बघते रेसिपीचा. पातळ मेथीची भाजी बघते मी. आणि परी आता डोसा आणि बटाट्याची चटणी खाते. मी मगाशी डोसा आणि बटाट्याची चटणी दिली होती सगळ्यांना करून. बाहेर पावसाचं वातावरण झालं पण पाऊस काय पडत नाही आहे. आत्ताच परीच्या मैत्रिणी आल्या होत्या. डान्सची प्रॅक्टिस चालली त्यांची गणपतीसाठी. आता काय माहिती कसला डान्स घेतात, काय करतात. दिसेलच. मी थोडंसं ना शूट केले, मी तुम्हाला दाखवते त्या कशा नाचत होत्या. पण ते उभा क्लिप आहे अशी शॉर्ट व्हिडिओसाठी, आडवी नाही आहे यूट्यूबसाठी, त्याच्यामुळे मला काही टाकता येणार नाही. तर चला, आजच्या ब्लॉगची सुरुवात तर झालेली आहेच आणि बघूया आता पुढे काय काय होते. आजचा ब्लॉग आजच्या दिवसापुरताच कंटिन्यू होतो आहे का उद्या पण कंटिन्यू होतो आहे मला नाही माहिती. म्हणजे आजच्या दिवसापुरताच आहे का उद्या पण कंटिन्यू करते हे मला नाही माहिती. दिसेल तसं तुम्हाला. आणि मला आहे ना लवकरच राखी पण बघायला जायचं आहे. राख्या घ्यायच्या आहेत मला, कारण गावाला पण जायचं आहे आता 2-4 दिवसांनी. शुक्रवारी रक्षाबंधन आहे. शुक्रवारी जाते का गुरुवारी जाते मला नाही माहिती, कारण आता मुलांची शाळा पण आहे. शुक्रवारी असेल सुट्टी, पण गुरुवारपर्यंत तर स्कूल आहे. आणि मग गुरुवारपर्यंत तर काय जाता येणार नाही. शुक्रवारी सकाळी सकाळी निघेन मी, दुपारपर्यंत तसं पोचते मी. 4 तास लागतातच जायला. आणि त्यासाठीच मला राखीची खरेदी पण करायची आहे. आणि बघूया आता कशा कशा राख्या मिळत आहेत. गावात जावं लागणार आहे त्यासाठी. परत आम्हाला गणपती पण बघायला जायचं आहे. गणपती पण आम्हाला बुक करून यायचं आहे. परत गणपती मग आपल्याला जसे पाहिजे जसे भेटत नाही आहेत, तर ते पण जाणार आहे मी बघायला. बघूया आता वेळ मिळाल्यावरती जाईल. आता एवढं आज किंवा उद्या बघू म्हणते जायचं, ते पण बघून येईल. आणि भरपूर कामं आहेत आता ही अशी. तर बघूया कसं कसं होते, तुमच्यासोबत मी शेअर करेन. त्यामुळे व्हिडिओ स्टेट येऊन बघत राहा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की सांगा. खरं तर मी व्हिडिओ खूप छान बनवण्याचा प्रयत्न करते. काही लोक किती असे काही पण दाखवतात व्हिडिओमध्ये, कसे पण व्हिडिओ करतात, तरी त्यांना एवढे व्ह्यूज, एवढे लाईक्स, एवढे लोक बघतात. आणि आपले एवढे छान छान असून कधी कधी असं वाटतं की आपण इतके छान दाखवतो आहे, इतकं छान करतो आहे, आणि ते आपले व्हिडिओ लोकांपर्यंत का पोहोचत नाही आहेत. तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपद्वारे, तुमच्या फेसबुकद्वारे, तुमच्या इंस्टाग्रामद्वारे, यूट्यूबलासुद्धा तुम्ही लाईक करत जा. तुम्ही असं शेअर करू शकता माझे व्हिडिओ, म्हणजे माझे व्हिडिओ इतरांनासुद्धा दिसतील की माझी लाईफस्टाईल कशी आहे, किंवा मी काय रेसिपीज बनवते, मी कसं जीवन जगते, माझ्या आयुष्यामध्ये काय काय चालू आहे, हे सगळं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक जरूर करत जा. चला, व्हिडिओ असंच कंटिन्यू राहील पुढे, त्याच्यामुळे बघत राहा. आता किती दिवसाची माती, म्हणजे किती वर्षाची माती झाली ती, सगळी ढेकळं ढेकळं झालं त्याची. बरं सगळं नशीब अख्खी निघली ती. कुंडीतलं सगळं बरं निघलं. तांबडी आणि काळी माती एकत्र, कारण आपण नर्सरीतून झाडं आणलेली, ती एकत्र माती आहे. काय माहिती नाही हा, आम्ही जस काही शेती केलीच नाही, आम्हाला माहीतच नाही शेती करायचं. शेती केली नसली तरी पण शेतीतलं माहिती आहे मला. तुम्ही कधी गेला होता शेतीत? आयुष्य तर तुमचं सारे MIDC मध्येच चाललंय. होय हो. काय पाहिजे? उंची भरपूर आहे झाडाची, हाईट भरपूर आहे तुळशीला. पाणी नाही टाकायचं, थोडं पाणी
आता उगाच थोडंसं शितोडा द्यायचा आणि नंतर मग 2-3 दिवसांनी मग परत टाकायचं. 2-3 दिवसांनी टाकायचं आहे ना. लई पण पाणी झाल्यावर जळून जाईल ना तुळस. हां, आज आम्ही लावणार आहे तुळस, कारण बरेच दिवस झालं तुळसच नव्हती. तुळस लावली की जळून जायची, त्याच्यामुळे म्हणलं की चला आज तुळस लावून घेऊया सकाळी सकाळी छानपैकी. इथं काय होतंय ना, गॅलरीमध्ये ऊनच येत नाही, त्याच्यामुळं मग तुळशीला ऊन भेटत नाही, म्हणून तुळस अशी जळती, बाकी काही कारण नाही. आता ती परत का माती काढताय? ती माती टाकता वय. ती बघा ना, ती किती माती वेगळी आहे त्याची, तुळशीची अशी भुसभुशीत आहे ना. ती तुळशीचे रोप आहेत काय का गवत आहे ते छोटे छोटे इकडून? कसली भारी तुळस आहे ना. माझ्या हाताने काही झाडं व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळं ह्यांना लावायला लागले. ह्यांच्या हाताने छान झाडं येतात. वाकडी होती या, तिकडं का तोल जातोय तुळशीचा जास्त. हो दे की मूळ वाकडे, त्यांनी काय होतंय. हाये पण लय पण असं दाबू नका त्याला, नाही तर ते जाईन. खाली घाला ना मध्ये, असं थोडंसं जागा करा. अख्खं वता ते ह्याच्यात टपात वता अख्खं. आता तुळस ठेवा आणि वरून ती माती वता तशी. तुम्हाला काहीतरी आणून देऊ का मी, प्लेट बीट? बसली ना माती बरोबर आहे ना. तुला पाणी टाकायचं का आता वरून? बऱ्याचशा बायका काही सणवार असले किंवा काही असं घरात कार्यक्रम वगैरे असला की पार्लरला जातात, पण मी अजिबातसुद्धा पार्लरला जात नाही. मी घरातल्या घरातच सगळ्या काही गोष्टी करत असते. आणि असंच काही आयब्रोज असू द्या, स्किन केअर असू द्या किंवा फेशियल असू द्या, हे सगळं घरात करते. आज मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप दिवस झालं मी हे केलं नव्हतं, चेहऱ्यावरचे जे आपले हेअर असतात ना छोटे छोटे, ते रिमूव्ह केले नव्हते. तर ते मी रिमूव्ह करायला घेतलेले आहेत, कारण आता रक्षाबंधन पण आलेलं आहे. मग म्हटलं की चला गावाला पण जायचं आहे, थोडंसं छान पण दिसायचं आहे. आणि सणावारातच अशा काही गोष्टी आपण करत असतो, पार्लरच्या झालं किंवा शॉपिंग झालं, ह्या सगळ्या गोष्टी आपण सणावाराच्या दिवशी करतो. त्याच्यामुळे म्हटलं की चला आता जायचं पण आहे, मुहूर्त पण आहे, तर आपण आपल्या चेहऱ्याची पण काळजी घेतली पाहिजे. असेही माझे आयब्रोज खूप वाढलेले होते आणि मला पार्लरला जायला काही होत नाही, कारण घरातच खूप कामं असतात, परत एडिटिंग असते, ब्लॉगिंग असते, म्हणून मग मला वेळच मिळत नाही. म्हणून मी घरच्या घरी ना असं रेझर आणून ठेवलेलं आहे. तेच रेझर वापरून मी घरच्या घरी आयब्रो केलेला आहे. तुम्हाला दिसत असेल किती छान झालेलं आहे. आणि मला आहे ना आता बरेच वर्षापासूनची सवय आहे, त्याच्यामुळे ना मी अजिबात बाहेर जात नाही, घरातल्या घरातच आयब्रो करते. आणि आता ना आयब्रो करून झाला आहे, तर म्हटलं आता थोडंसं फेशियल पण करून घ्यावं. तर सर्वात अगोदर आहे ना मी स्वच्छ चेहरा धुवून आलेले आहे पाण्याने, त्याच्यानंतर मग मी स्क्रब करायला घेतलेला आहे. तर हे एव्हरयूथचं स्क्रब आहे आणि इतकं छान आहे ना,
तर मी हे माझ्याकडे आणून ठेवलेलं आहे. जेव्हा कधी मला असं ना मूड कधी ऑफ असतो किंवा असं वाटलं ना कधी चेहऱ्याला आपण स्क्रब लावावं किंवा एखादा पॅक लावावं, तर ते मी आणून ठेवत असते. तर हा हिमालयाचा पॅक आहे. इतका छान आहे ना, काय सांगू तुम्हाला. याचा स्मेल एवढा भारी येतो ना, कधी पण मी लावू शकते, कधी पण, एनी टाईम कधी पण लावू शकते. इतका भारी आहे आणि ह्याचा रिझल्ट पण खूप छान येतो. हा नीमचा आहे त्याच्यामुळे अजूनच छान वास येतो. तर त्याच्यानंतर मग मी माझं जे फेशियल आहे ते सगळं करून झालेलं आहे. चेहरा पण मी पाण्याने वॉश केलेला आहे आणि त्याच्यानंतर स्किन केअर करायला घेतलं. पहिल्यांदा तर मी डर्माकोची सनस्क्रीन लावलेली आहे. कोणतंही फेशियल असू द्या किंवा आपण नुसतं स्क्रब जरी केलं ना तरीसुद्धा त्याच्यानंतर आपण आहे ना सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही. जरी सनस्क्रीन नाही लावली तरी मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. तर मी मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावून घेतलेला आहे. याने चेहरा आपला छान तुकतुकीत आणि मस्त राहतो. शेवटची स्टेप म्हणजे लिप बाम. तर लिप बाम लावलेला आहे मी ओठांना. असं माझं स्किन केअर पण झालेलं आहे. खूप छान वाटते. ची वडी करण्यासाठी इथं मी ओला नारळ घेतलेला आहे. हा पूर्ण एक ओला नारळ आहे आणि हा फोडून त्यानंतर त्याचे जे जी काळी पाट असते ना ती सगळी काढून मग मिक्सरमध्ये असे बारीक, तुम्ही बघू शकताय, बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा मग तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करू शकता. तर हा एक नारळ आहे. एका नारळाचा खव आहे हा. त्यानंतर आता नारळ वडी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवते. इथं बघू शकताय 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. वाटीचं प्रमाण मी सांगते, 1.5 वाटी साखर आहे. इथं अर्ध फुलपात्र पाणी लागणार आहे आपल्याला. वेलची पूड आहे, थोडंसं लिंबू आहे आणि इथं काजू बदाम आहे. आता इकडं मी गॅसवरती एक कढई तापायला ठेवली आहे. आता आपण कढईमध्ये साखर टाकून घेऊया. तर आता कढईमध्ये साखर टाकून घेतली आहे मी आणि साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. मी अर्ध फुलपात्र घेतलं होतं, तेवढं इनफ आहे. आता हे आपण आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही साखर आहे ना विरघळून घ्यायची आहे. आता ही साखर आपल्याला आहे ना पूर्ण विरघळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मी. आपल्याला एकदम असं पाक पण करायचं नाही आहे आणि एकदम असं पाण्यासारखं पण ठेवायचं नाही. एक तारी पाक आपण जसं गुलाबजामला करतो ना तशा प्रकारे आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. आता बघू शकताय साखर पूर्ण विरघळली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना लिंबाचा रस घालणार आहे. लिंबाचा रस कशासाठी घालायचा की आपली जी आपण वडी बनवणार आहोत ना ती एकदम पांढरी शुभ्र राहील आणि घट्टपणा एकदम धरून राहील. त्यासाठी लिंबाचे जवळजवळ 4-5 थेंब ह्याच्यामध्ये टाकायचे. पुन्हा आपण असं आता ढवळून घेणार आहे ह्याला. आता पाकाला छान उकळी आली, त्याच्यामध्ये आता मी वेलची पूड टाकते. वेलची पूड सुगंधासाठी टाकायची, खूप छान वडीचा सुगंध येतो. तर आता बघू शकताय पाक पण तयार झालाय. आता त्याच्यामध्ये ना आपण हा नारळाचा चव आहे तो टाकणार आहे. आता चव टाकून आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊ. बऱ्याच वेळा काय होतं ना, बऱ्याच जणींची वडी अशी कडक होते किंवा मग असं वडीत सेट होत नाही किंवा मग वडी अशी लालसर दिसते. तर तुम्ही ह्या माझ्या टिप्स फॉलो केल्या ना तर तुम्हाला वडी पण एकदम परफेक्ट मिळेल आणि तुमची वडी पण एकदम खास होईल. तर तुम्ही ह्या पद्धतीने वडी केली तर. आता हे सगळं आपल्याला आटवून घ्यायचं आहे. नुसतं परतत राहायचं आहे आपल्याला. जवळजवळ आता 20 ते 25 मिनटं मी छान हे परतत राहणार आहे. मधून मधून तुम्हाला दाखवते. तर आता बघू शकताय थोडंसं साखरेचं पाणी आटत आलेलं आहे आणि खोबरं पण छानपैकी आपलं भाजत आलेलं आहे. खोबरं छान भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. कुठेही लालसर करायचं नाही आपल्याला, सतत हात चालवत राहायचं आहे जेणेकरून खोबरं खाली जळणार पण नाही आणि खोबरं छान भाजलं जाईल आणि हे सारण पण छानपैकी असं आटलं जाईल. तर आता बघू शकते आता
खूप सारं त्यामधलं साखरेचं पाणी आटत आलेलं आहे. तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा जी खोबऱ्याची बर्फी आहे ती सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवू शकता, पण फक्त आहे ना ह्या बर्फीला आहे ना पूर्ण 1 दिवस जाऊ शकतो, तेव्हा ती सेट होईल. जर तुम्हाला झटकीपट लगेच 10 मिनिटामध्ये बर्फी हवी असेल तर थोडंसं अजून आपल्याला हे मिश्रण आहे ना असं हे करून घ्यावं लागेल, घट्ट करून घ्यावं लागणार आहे. मी दाखवतेच तुम्हाला. अजून आपण जवळजवळ 5 मिनिटं हे ठेवणार आहे. 20 मिनिटं ऑलरेडी झालेले आहेत, आता अजून 5 मिनिटं ठेवणार आहे. तर आता बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला हे एकदम घट्ट असं सारण करून घ्यायचं आहे. तर हे आपलं खोबऱ्याच्या वडीचं सारण तयार झालेलं आहे, एकदम मस्त आहे. आणि आता आपण ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर इथं बघू शकताय ताटाला मी तेल लावलेलं आहे. आता ह्या ताटावरच आपण वडी थापून घेणार आहे, दाखवते मी तुम्हाला. तर आता आपण हे सगळं सारण आता ताटावरती काढून घेऊया. आता हे सगळं सारण ताटावरती मी काढून घेतले आणि अशा प्रकारे तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा मग एखाद्या फुलपात्राच्या साह्याने असं तुम्ही वडी जेवढी तुम्हाला जाड ठेवायची, पातळ ठेवायची तेवढी तुम्ही करू शकता आणि असं पसरून घेऊ शकता. आता हे सारण पसरून घेतले मी. आता त्याच्यावरती आपण आपल्या घरामध्ये जेवढे काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ना तेवढे आता ह्याच्यावरती असे पसरून घ्यायचे. तर माझ्याकडे काजू आणि बदाम आहेत आणि इलायची तर ऑलरेडी मी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये. तर असं टाकून घेतले आणि हे छान असं हाताने पुन्हा सेट करून घ्यायचं. आता हे सारण जेव्हा थंड होतं ना त्यावेळेस ह्या वड्या कधी कधी कापल्या जातात, कधी कधी कापल्या जात नाही. त्याच्यामुळे आता आपण आहे ना अलगद फक्त थोडेसे ह्याच्यावरती असे ना काप मारून घेऊ, म्हणजे वडीचा आकार त्याला येईल व्यवस्थित. गरम असल्यामुळे थोडेसे चिकटते. तर आता जवळजवळ आपण ही वडी आहे ना 1 तासभर सेट करायला ठेवणार आहे. त्यानंतर मग मी पुन्हा दाखवते तुम्हाला. आता बघू शकता वडी छानपैकी अशी सेट झालेली आहे आणि आता मी तुम्हाला काढून दाखवते. तर बघू शकता वड्या पण किती छान अशा पडलेल्या आहेत आणि छान अशी खोबऱ्याची वडी तयार झालेली आहे आपली. तुम्हाला ही खोबऱ्याची वडी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका प्लीज प्लीज प्लीज. भेटूया अशा छानशा एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.